ते मुख्यमंत्री पदात अडकले असा घरचा आहेर भाई जगतापांनी दिला। मात्र सध्याची ही दृश्य जी आहे ती वरुण सरदेसाई यांच्या विजयाची दृश्य आहेत। वरुण सरदेसाई हे आता मातोश्रीवरती पोहोचलेले आहेत, त्या दरम्यानचे आपण दृश्य बघतो। वरुण सरदेसाई यांना चांगलं लीड मिळालेलं आहे, सुशांत सिद्दीकी पराभूत झालेला आहे आणि त्यानंतर थेट वरुण सरदेसाई हे आता मातोश्रीवरती दाखल झालेले आहेत। मोठ्या संख्येने कार्यकर्ते सुद्धा जमलेले ठाकरेंचे आवाज बंधू वरुण सरदेसाई हे वांद्र्यातून विजयी झालेले आहेत। विद्यमान आमदार सुशांत सिद्दीकी काँग्रेसचे आमदार यांचा पराभव करत त्यांनी मोठा विजय मिळवलेला आहे आणि आता विजयाची रॅली निघालेली आहे। मातोश्रीच्या अंगणात ही रॅली आली। उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली आणि त्यानंतर मात्र वरुण सरदेसाई यांच्या विजयाचा जल्लोष सध्या मातोश्रीवरती केला जातोय। मोठ्या संख्येत कार्यकर्ते जमलेले आणि मशाल या ठिकाणी दाखवली जाते आणि आपला हा विजय उत्सव साजरा केला जातोय। मध्यंतरी मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीत देखील आदित्य ठाकरेंना मोठी साथ वरुण सरदेसाईंनी दिली होती आणि आता वांद्रे पूर्व मधून वरुण सरदेसाईंनी विधानसभेची निवडणूक जिंकलेली आहे। आदित्य ठाकरेंचे अत्यंत निकटवर्तीय बंधू आहेत। वरुण सरदेसाई यांच्याकडे संपूर्ण पक्षाच्या नजरा लागलेल्या होत्या। मोठ्या अपेक्षा वरुण सरदेसाई यांच्याकडून पक्षाच्या आहे, कारण पक्षाचा एक आश्वासक आणि तरुण असा चेहरा अशी वरुण सरदेसाई यांची ओळख आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी पक्षाने देखील कसोशीने प्रयत्न केले होते। आणि हा मतदारसंघ मातोश्रीच्या अंगणातला आहे, खेटून आहे, जवळ आहे। मनसेने देखील इथे उमेदवार दिला होता, माजी आमदार तृप्ती सावंत रिंगणात होत्या, मात्र वरुण सरदेसाईंनी बाजी मारली। एकंदरीतच आता महाराष्ट्र नेमका कुणाचा याचं चित्र स्पष्ट झालेलं आहे आणि वरुण सरदेसाई यांनी वांद्रे पूर्व या मतदारसंघातून विजय मिळवलेला आहे। माहीम मधून देखील ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत विजयी झालेले आहेत।